नसरापूरची घटना मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे. 4 वर्षाच्या चिमुरडीला निर्घृणपणे संपवलंय. निर्दयतेचा कळस काय असेल तर ती नसरापूरची घटना असेल. अशा आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ रिअर घटना म्हणून फाशी झाली पाहिजे, क्रूर शिक्षा झाली पाहिजे. पण या आमच्या चिमुकलीचं जगणं सुरू झालं होतं. आजोळाला आली होती आणि आजोळाला आलेली चिमुरडी चल तुला वासरू दाखवतोय म्हणून आजोबाच्या वयाच्या माणसाच्या पाठीमागे चलत गेली. हा नराधम, त्याला काय वय कळतंय? 2 घटनेत बाहेर येतो जामीनवर आलेला. याच्या आधी सुद्धा चिमुरड्यांवरती अत्याचार केलाय. काय करत होतं पुणे पोलीस? काय करत होती पोलीस यंत्रणा? आरोपी जामिनावर येतो, पुन्हा एक घटना घडवतो, पुन्हा जामिनावर येतो, पुन्हा एक घटना घडवतो. या 2 घटनेतच जर याला शिक्षा झाली असती तर या चिमुरडीचा बळी गेला असता का, हा प्रश्न मी राज्य सरकारला विचारतोय. देवेंद्र फडणवीस उत्तर द्या. कायदा व सुव्यवस्था कुणामुळे बिघडलाय? तुम्हाला काही फरक पडत नाही. लेख मात्र लोकांची जातीय, संपत्ती उद्ध्वस्त होतीये. आता तरी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणार आहेत की नाही? नारी शक्ती विधेयक, वंदन विधेयक, सगळे महिला रस्त्यावर उतरल्या, जनाक्रोश मोर्चे काढले. राजकारणासाठी मोर्चे काढता आणि खऱ्या नारीवरती, खऱ्या लेकीवरती अन्याय झाला तर न्याय देत नाही. डोंगराळेच्या प्रकरणात जी चिमुरडी दगड घालून संपवली, तिला जर न्याय दिला असता, त्याला जर महिनाभराच्या आत फाशी दिली असती तर नसरापूर घडलं असतं का देवेंद्र फडणवीस? त्यावेळेस नाही तुमची नारी शक्ती म्हणून कुणी महिला रस्त्यावर आली ना, कुटुंबाला भेटायला गेली. आजही तुमच्या राजीनाम्यासाठी कोणता जनाक्रोश मोर्चा महिलांचा निघणार नाही. मोर्चा निघतो राहुल गांधीच्या विरोधात, मोर्चा निघतो नारी विधेयकासाठी. पण चिमुरड्या संपत चालल्यात. बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा संपलाय, काहीच राहिलं नाही. या 10-15 वर्षामध्ये शेकडो लेकींचे बळी गेले तरी तुम्हाला जाग येत नाही. बदलापूरची चिमुरडी गेली, त्याच्या मेन मुख्य आरोपीला तुम्ही पद दिलं, विरोध झाला म्हणून पद काढून घेतलं. त्याची चौकशी न करता केस गुंडाळली. अनुष्का पाटोळे लातूरमध्ये संपवली, डोंगराळीची चिमुरडी संपवली, ही कालची नसरापूरची आजची चिमुरडी संपवली तरी तुम्हाला जाग येत नाही. अहो, महिला आयोगाचा राजीनामा अध्यक्षपदाचा झाल्यानंतर तात्काळ महिला अध्यक्ष नेमावी असं तुम्हाला वाटलं नाही? कोणता प्रोटोकॉल आडवा येतो देवेंद्र फडणवीस? कोणता प्रोटोकॉल तुम्हाला आडवा येतो? 24 तास झाले तरी तुम्ही त्या कुटुंबाकडे धावत पळत जात नाहीत. तुम्हाला कोणता प्रोटोकॉल आडवा येतो? आणि सोशल मीडियामध्ये भोकणाऱ्यांनो, फेक अकाउंट काढणाऱ्यांनो, लक्षात ठेवा, डोंगराळे प्रकरणातल्या आरोपीची जात तुम्ही काढली का? काय जातीवर बोलायला निघालात? अशोक खरातच्या जातीवर बोललात का? नराधम हा नराधम असतो. प्रवृत्ती ही प्रवृत्ती असती, ती ठेचली पाहिजे. त्याच्यासाठी तर कोणी बोललं नाही. या सगळ्या प्रवृत्तीला लाईनला उभा करून एकाच दिवशी फाशी दिली पाहिजे, ही आपली सगळ्याची भूमिका असली पाहिजे. लेक लेक आहे, चिमुरडी चिमुरडी आहे. तिथं कोणतं राजकारण आणि तिथं कोणता जातीचा आव आणताय? अरे, लेकीसाठी महाराष्ट्र आज हळहळ करतोय. प्रत्येकाचं लेकरू घराच्या बाहेर जातं. आता दाराच्या बाहेर हे लेकरू पडेल का नाही हा प्रश्न निर्माण झालाय. पोलिसांचा धाक नाही, कायदा व सुव्यवस्था नाही. कशाला पाहिजे गृहमंत्री पद? निवडणुका हँडल करायला, तुमच्या पक्षाला पोषक वातावरण करायला, तुमच्या विरोधात जिंदाबाद मुर्दाबाद म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकायला, सोशल मीडियात आवाज उठवण्यावरती एफआयआर करायला. कशाला हवंय तुम्हाला गृहमंत्री पद? जर राज्यातल्या चिमुरड्या सुरक्षित नसतील तर कोणतं गृहमंत्री पद तुम्ही चालवताय? आतापर्यंत तुम्ही राजीनामा दिला पाहिजे होता फडणवीस. तुम्ही जबाबदार आहेत अशा घटनांना. हे नराधम 65 वर्ष वय, त्याचा म्हातारा झालाय, थेरडा झालाय,
पण आमच्या चिमुरडीचं तर उभं आयुष्य संपवलं. ते कुटुंब कसं विसरणार आहे ही घटना? त्या डोंगराळेच्या आमच्या ताईकडं आज कुणी डोकून तरी बघताय का काय झालंय त्या घटनेचं? अरे कोर्टाला हजारो लोकांनी घेराव घातला तरी सरकार म्हणून तुम्हाला जाग आली नाही. आज 4-5 महिने होत आलं तुम्ही त्याला फाशी देऊ शकले नाही. कोणत्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या गप्पा मारताय? अनुष्का पाटोळेच्या प्रकरणात ती चिमुरडी तिथं संपवली, तुम्ही लातूरला असून तिच्या कुटुंबाला भेटले नाही. कोणता प्रोटोकॉल आडवा येतो? इतरांना भेटायला तुम्हाला वेळ. बॉलिवूड हॉलिवूड मधल्या लोकांवर अन्याय झाला, त्या ठिकाणच्या मराठी मधल्या अभिनेत्यांवरती हा अन्याय झाला तर तुम्ही सतर्क. आणि याच्यात काय नाही जाता आलं तुम्हाला या चिमुरडीला भेट द्यायला का? कोणता प्रोटोकॉल आडवा येतो? हे गंभीर आहे. तात्काळ या नसरापूरच्या नराधम आरोपीला फाशी झाली पाहिजे.